हिंगोलीच्या नवीन करारात 50% दरवाढ करण्याच्या मागणीसाठी ऊसतोड मजूर संघटना आक्रमक। दरवाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील ऊसतोड मजूर आजपासून संपावर। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण। 10 दिवसात 700 रुपयांनी दर घसरले। शेतकरी आर्थिक संकटात। नाशिकमधील येवल्यात अंगणवाडी सेविकांचं पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन। 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप। जळगावात ऐन लग्नसराईत सोने बाजारात मंदीचं सावट। दरात वाढ झाल्याने ग्राहकांची सोने चांदी खरेदीकडे पाठ। अमरावतीत पीक विम्याच्या मागणीवरून ठाकरे गट आक्रमक। विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खुर्ची उगारण्याचा प्रयत्न। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांचं शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन। गोंदिया जिल्ह्यात बारदानाअभावी धान खरेदी ठप्प। शेतकरी अडचणीत। त्वरित बारदाना पुरवठा करण्याची मागणी। हरियाणामधील रोड मराठा समाजाचा मनोज जरांगेंना पाठिंबा। मराठा आरक्षण न दिल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा। नाशिकच्या शिवतीर्थवर मराठा समाजाच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाची 105व्या दिवशी सांगता। मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी 30 डिसेंबरला बैठक होणार। सिंधुदुर्गच्या अंगणेवाडीत भराडी देवीचं मंदिर आजपासून 3 दिवस बंद। धार्मिक विधीच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद। शिर्डीतील साई दर्शनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला विविध सूचना। शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीत भक्तांची मांदियाई। महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रातून भाविक दाखल। मंदिरात 1111 किलोंची विविध फळांची सजावट। पायी पालख्यांमुळे शिर्डीची साईनगरी गजबजली। दत्त जयंती निमित्ताने शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल। भक्तिमय वातावरणात साजरा होतोय दत्त जयंती सोहळा। कोरेगाव भीमा परिसरात जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय। शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे। 4 जानेवारीपर्यंत संप मागे। कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती। लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे। सोलापूरमध्ये उजनी प्रशासनाविरोधात ठाकरे गटाला चांगलाच आक्रमक झालेला आहे। उजनी कालव्याचे चालू आवर्तन तात्काळ बंद करा, अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशारा ठाकरे गटाच्या युवा सेनेने दिला आहे। परभणी जिल्ह्यातील 38 शाळांमधील 154 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश। बोगस शिक्षक भरतीच्या प्रकारानंतर दोषींवर कारवाईचे आदेश। नागपूर सुधार प्रन्यासच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन। रेशीमबाग मैदान धार्मिक कार्यक्रमात सभांना दिलं जातं असल्यानं मैदानाची दुर्दशा। खेळाडूंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयात जाऊन वॉर्मअप आंदोलन। अमरावतीत आदिवासी कोळी समाज आक्रमक। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढत केलं आंदोलन। प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। धाराशिवमध्ये अजित पवार गटाचा रोजगार मेळावा पार। 50हून अधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग। तरुण युवकांना रोजगाराची संधी। कोल्हापुरातील इचलकरंजी शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी। शहरातील वेगवेगळ्या भागातील दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई। यवतमाळमध्ये मागच्या 48 तासात 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। राज्य सरकारकडून फक्त घोषणा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। संसदेतील खासदारांच्या निलंबनावरून शरद पवार गट आक्रमक। अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपूरच्या काँग्रेस स्थापना दिनानिमित्त 8000 कार्यकर्ते जाणार। काँग्रेस नेते अंकुश देवसरकर यांची माहिती। हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठक। क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडेंची बैठकीत ऑनलाईन उपस्थिती। महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती। जळगावमधील जिल्हा परिषदेत पेन्शन अदालतचे आयोजन। जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संघाच्या वतीने निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्या वेगवेगळ्या समस्या। वर्ध्याच्या सेलूमधील सिंधी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी। लोकप्रतिनिधींना निवेदन देणार। सर्वपक्षीय बैठकीत निर्णय मंजूर। अहमदनगरकडून संगमनेरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाची बस उलटली। बसचं एक्सेल तुटल्यानं बसचा अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। बीडमधील परळीच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर। आरोग्य विभागातील वरिष्ठांनी तात्काळ यावर कारवाई करावी। शिंदे गटाची मागणी। नागपूर जिल्ह्यातील 600 अंगणवाड्यांमध्ये वीज उपलब्ध नाही। वीज बिल थकल्यामुळे 90 अंगणवाड्यांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित। वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत। वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार। लोकप्रतिनिधींकडून कठोर कारवाईची मागणी।
सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीतील भराडी देवीचं मंदिर आजपासून 3 दिवस बंद. धार्मिक विधीच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी. पालघरमधील केळवे, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यांवर विविध ठिकाणाहून पर्यटक दाखल. सोलापूरमधील उमरे दही गावात रेणुका देवीच्या यात्रेचा उत्साह. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. दत्त जयंती निमित्ताने नाशकात विविध कार्यक्रमांचं आयोजन. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील प्रमुख बस स्थानकं गर्दीनं गजबजली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी गावाकडे जाण्याची ओढ. तिकीट काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा. बुलढाण्यात भंगार बसेसमुळे एसटीचा प्रवास झाला असुरक्षित. धावत्या बसचं एक्सेल तुटून अपघात. वाशिमच्या मुसळवाडीतील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधले 4 मजली मंदिर. संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. गोंदियातील सालेकसा शहरात 108 अक्षता कलशाचं वाटप. माझे गाव माझी अयोध्या उपक्रमाअंतर्गत कलश यात्रेचं आयोजन. यात्रेत भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग. यवतमाळमध्ये आता एसटी बसच्या तिकिटासाठी कॅशलेस व्यवहार. QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येणार. परिवहन मंडळाच्या सर्व आगारात सेवा सुरू. हजारो किलोमीटरचा प्रवास करत अकोल्यात विदेशी पाहुण्यांचं आगमन. डोळ्यांचं पारडं फेडणाऱ्या विविध प्रजातींचे पक्षी दाखल. पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. कृषी मंत्रालयामार्फत शेतशिवारांमध्ये माती सर्वेक्षणाला सुरुवात. 89 गावातील 150 ठिकाणी माती नमुने तपासणीला. मातीच्या सुपीकतेचा नकाशा कृषी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार. गोंदियातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस जाहीर. जळगावच्या तापी नदीवरील बंधारा 2 महिन्यांपासून फुटलेला. लाखो लिटर पाण्याची गळती. बंधारा दुरुस्तीची मागणी. प्रशासनाचं दुर्लक्ष. रत्नागिरी कृषी सहकारी संघात भात खरेदीला सुरुवात. प्रति क्विंटलला 2,183 रुपये दर. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला किलोला 3 रुपयांचा भाव. कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर कांदा उपटून फेकण्याची वेळ. तर अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर फिरवला रोटावेटर. नांदेडच्या नायगाव तालुक्यात पपईच्या लागवडीतून उच्च शिक्षित तरुणाने कमावलं लाखोंचं उत्पन्न. 3 एकर शेतीतून 4 लाखांचं उत्पन्न. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित. तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटेलांची मागणी. अहमदनगरमधील शनिशिंगणापूर जवळच्या मुळा साखर कारखान्याजवळ आढळला बिबट्या. ऊसाचं क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याचं वास्तव्य. ग्रामस्थांकडून वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी. चंद्रपुरात 1.5 महिन्यात 8 वाघांचा मृत्यू. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक आणि मानवी कृत्यामुळे वाघांच्या मृत्यूत वाढ. वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये शेतमजुरावर अस्वलाचा हल्ला. हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.